नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। सर्व विद्यार्थ्यांनी एक नोटीस पाहिली असेल, ते म्हणजे काउन्सिलिंगच्या रिलेटेड। आता सर्व विद्यार्थ्यांना माहित झाले की काउन्सिलिंग प्रोसेसला सुरू होईल आणि त्यानुसार गव्हर्नमेंटकडून एक नोटिफिकेशन देखील आलेलं आहे। एक्झॅक्टली नोटिफिकेशन कसं आहे, MBBS ची ॲडमिशन प्रोसेस साधारणतः किती वेळापर्यंत चालू शकते, त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी हँडिकॅप या प्रवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी महत्त्वाची नोटीस कशा पद्धतीने आहे, या सर्व गोष्टी, तसेच महाराष्ट्रातली काउन्सिलिंग केव्हा होऊ शकते, ह्या सर्व गोष्टीबद्दल डिस्कशन आपण करणार आहोत। आता आपल्या तुम्हाला इथे एक नोटीस दिसत असेल बघा, याच्यात काय सांगले, टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑनलाईन काउन्सिलिंग अलॉटमेंट प्रोसेस फॉर नीट UG MBBS BDS या सर्व कोर्सेससाठी। पण आता ही नोटीस कशी आहे, ही नोटीस आहे MCC कडून, म्हणजे मेडिकल काउन्सिल कमिटी, जे काय करतं, कोणत्या कोर्सेससाठी ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करतं, तर 15% ऑल इंडिया कोटा, म्हणजे MBBS आणि BDS जो काही गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्या सर्व पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मधल्या 15% सीटसाठी ही ऍडमिशन प्रोसेस असणार आहे। त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज मधली असणार आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी ज्यांना ऍडमिशन प्रोसेस करायचे त्यांच्यासाठी, त्याच्यानंतर एम्स, ज्या विद्यार्थ्यांना एम्स या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचे ऑल ओव्हर इंडियामध्ये, आणि झिपमर याचे पॉंडिचेरी आणि करायकल असे 2 कॅम्पसेस आहेत इथे। या सर्वांची ऍडमिशन प्रोसेस MCC कंडक्ट करतं आणि त्याच्यानुसार त्यांनी त्यांचा एक टाइम टेबल डिक्लेअर केलेला आहे। आता बघा, याच्यामध्ये 2-3 टाइम टेबल आल्या, हा फायनल टाइम टेबल आहे। याच्यामध्ये काय सांगितलं बघा, आधी आपल्याला रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागतं, ही सर्व प्रोसेस तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सांगेन, पण टाइम टेबल समजून घ्या। रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी 14 ऑगस्ट पासून 20 ऑगस्ट पर्यंत टाइम टेबल दिलेला आहे। मग रजिस्ट्रेशन सोबत चॉईस फिलिंग सुद्धा आपल्याला करावी लागते, कॉलेजेसचे ऑप्शन 16 ऑगस्ट पासून 20 ऑगस्ट, त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट लागेल, पुन्हा ऍडमिशन घ्यायचं। साधारणतः बघा 29 ऑगस्ट पर्यंत पहिल्या राऊंडचा ऍडमिशन प्रोसेस त्यांनी सांगितलेला आहे। हा झाला पहिला राऊंड, ठीक आहे। अशाच पद्धतीने सेकंड राऊंडचा सुद्धा टाइम टेबल दिलेला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल बघा। सेकंड राऊंड बघा साधारणतः केव्हा चालू होणार आहे, तर 6 सप्टेंबर पासून 10 सप्टेंबर पर्यंत त्याचे रजिस्ट्रेशन आहे। 6 सप्टेंबरला सेकंड राऊंड, आपण कुठल्याही राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकतो, असं काहीच नाही आहे, फ्रेश रजिस्ट्रेशन प्रत्येक राऊंडला आहे। 6 सप्टेंबर पासून 10 सप्टेंबर पर्यंत, आणि त्याची शेवटची ऍडमिशन घ्यायची तारीख आहे साधारणतः 20 सप्टेंबर, ठीक आहे। आणि मग पुढे बघा 20 सप्टेंबर पुन्हा थर्ड राऊंड बघा, थर्ड राऊंडचा पण टाइम टेबल इथं दिलेला आहे। थर्ड राऊंड साठी बघा, राऊंड 3 साठी टाइम टेबल बघा, साधारणतः 26 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर, म्हणजे आता आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये थर्ड राऊंड पर्यंत गेलोत बघा। 26 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत याची ऍडमिशन प्रोसेस असणार आहे, आणि लास्ट त्याचं ऍडमिशन घ्यायचं आहे 12 ऑक्टोबर। तिसऱ्या राऊंडच्या ऍडमिशन प्रोसेस साठी विद्यार्थ्यांना ज्यांचा नंबर लागला त्यांना 12 ऑक्टोबर पर्यंत ऍडमिशन साठी वेळ दिलेला आहे। आणि मग पुढे हा 3 राऊंड स्टँडर्ड झाले, या 3 राऊंड नंतर पुढे काय असणार आहे, वॅकन्सी शिल्लक राहिल्या तर पुढे ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड होतो, त्याला म्हटलं जातं ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड फॉर ऑल इंडिया कोटा। मग ह्या सर्वांसाठीच तो होईल। तो केव्हा आहे, त्याचा टेंटेटिव्ह टाइम टेबल दिलाय 16 ऑक्टोबर पासून 20 ऑक्टोबर, आणि त्याची शेवटची ऍडमिशन घ्यायची तारीख आहे रिपोर्टिंगची 30 ऑक्टोबर। बघा सध्या 30 ऑक्टोबर पर्यंत हे MBBS BDS ची ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे। ऑक्टोबर महिना पूर्ण गेला या ऍडमिशन प्रोसेस मध्ये। मग सर आता हे महाराष्ट्राची प्रोसेस केव्हा चालू होईल, तर महाराष्ट्राची प्रोसेस ऑल इंडियाची प्रोसेस सुरू झाल्या लगेच चालू होत असते। साधारणतः 14 ऑगस्टला आपण इथं पाहिलंय की राऊंड 1 14 ऑगस्टला चालू होत आहे, तर आपल्याला साधारणतः 14 ऑगस्टला, तर महाराष्ट्रातले प्रोसेस साधारणतः मित्रांनो एक साधारणतः 16 ते 17 ऑगस्ट तारखेपर्यंत महाराष्ट्रातला टाइम टेबल येईल, आणि त्यांचे रजिस्ट्रेशन लगेच चालू होतात। एक 15-16 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातला सुरू होईल, 14 ऑगस्टला ऑल इंडिया, 15 ते 16 ऑगस्ट पासून महाराष्ट्राची देखील प्रोसेस चालू होईल। आता हे झालं याच्या बाबतीत। आता महत्वाचं दुसरं काय आहे, जे विद्यार्थी PWD क्षेत्रामध्ये येतात, म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी मध्ये येतात, त्यांच्यासाठी एक महत्वाची नोटीस आलेली आहे गव्हर्नमेंट कडून। तर ही नोटीस कशा पद्धतीने आहे बघा, इथं दिसत असेल, नीट UG काउन्सिलिंग 2024 काइंड अटेन्शन नीट UG कॅन्डिडेट CW and PWD। बघा, इट इज फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द चिल्ड्रन विडोज ऑफ आर्म फोर्सेस अँड पर्सन विथ डिसॅबिलिटीज। बघा, आर्म फोर्स मधलेच विडोज म्हणजे शहीद झालेले त्यांच्यासाठी, त्यांच्या मुलांसाठी, आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे हँडिकॅप प्रवर्गासाठी एक नोटीस आलेली आहे, कॅन्डिडेट्स टू हिअर बाय फॉर प्रिपरेशन फॉर द रिलेव्हंट डॉक्युमेंट्स, त्यांना प्रिपरेशन टू एन्श्योर देअर एलिजिबिलिटी इन रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी। बघा आता बघा, महत्वाचं आपल्याकडे PWD चे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी सांगतो, PWD कॅन्डिडेट्स टू टेक अपॉइंटमेंट विथ एनी ऑफ द नियरेस्ट फिजिबल सेंटर आउट ऑफ 16 नोटिफाईड सेंटर्स।
मी सेंटरची लिस्ट देखील तुम्हाला दाखवतो, माझ्या टेलिग्राम चॅनलला देखील शेअर करतो. या 16 सेंटरपैकी एका सेंटरमध्ये जे तुम्हाला नियर बाय आहे, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या सेंटरला जायचं आणि तिथे जाऊन काइंडली रेफर टू लिस्ट ऑफ सेंटर्स फॉर द टाइप ऑफ डिसॅबिलिटी असेसमेंट फॅसिलिटी प्रेझेंट ॲट द सेंटर अँड देन व्हिजिट अकॉर्डिंगली. रेफर टू अनेक्शर आहे, म्हणजे तुमची जी डिसॅबिलिटी त्याच्यानुसारच त्या सेंटरला तुम्ही जावा. फॉर एनी अदर इन्फॉर्मेशन बघा आता याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, लिस्ट ऑफ डिसॅबिलिटी सर्टिफिकेशन सेंटर्स हु विल इश्यू डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. आता या सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला एक डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळणार आहे आणि ते जर मिळालं तरच तुम्ही त्या कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकतात. लक्षात घ्या, हे सर्टिफिकेट यांच्याकडून मिळालं तरच आपल्याला त्याचा बेनिफिट घेता येतो. ऍज पर द एनएमसी नॉर्म्स टू पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स इन सपोर्ट ऑफ देअर क्लेम टू अवेल 5% ऑफ पीडब्ल्यूडी रिझर्वेशन. 5% रिझर्वेशन असतं, याच्या जागा शिल्लक राहतात मित्रांनो, म्हणजे 5% रिझर्वेशन आहे आणि विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल विद्यार्थ्याला देखील गव्हर्नमेंट कॉलेज मिळतं, परंतु हे सर्टिफिकेट त्यांच्याकडून इश्यू होणं गरजेचं आहे. मग आता ही सेंटर्स कोणते आहेत सर, तर बघा तुम्हाला इथे सेंटर्सचे नाव मी देखील सांगतो बघा. नेम ऑफ द डिसॅबिलिटी सेंटर आणि त्याच्यामध्ये बघा स्पेसिफिकेशन्स पण दिलेले आहेत की कुठलं. दिल्ली, मुंबई. आता मुंबईमध्ये बघा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर मुंबई फॉर लोकोमोटर डिसॅबिलिटी. जे लोकोमोटर डिसॅबिलिटी मध्ये येतात त्यांनी या सेंटरला जायचं आहे. आणि महत्वाचं काय आहे, मी कॉल पण देखील सेंटरला केलेला होता. त्यांच्याकडे एक पोर्टल असतं, ते पोर्टल अजून सुरू झालेलं नाहीये, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी घाई करू नका. 1 ते 2 दिवस जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सेंटरला व्हिजिट करा, जेणेकरून तुमची धावपळ होणार नाहीये. जे पीडब्ल्यूडी प्रवर्गामधल्या विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सूचना सांगतो, 1-2 दिवस सोडून, आजच्या तारखेला सोडून 1-2 म्हणजे 1-2 ऑगस्टच्या नंतर तुम्ही सेंटरला व्हिजिट करा, कारण की त्यांच्याकडलं पोर्टल अजून सध्या तरी सुरू झालेलं नाहीये. ठीक आहे. पुन्हा मुंबईला दुसरं सेंटर आहे जे हॉस्पिटल. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये हे 2 सेंटर त्यांनी दिलेले आहेत. बाकीचे बाहेरच्या राज्यामध्ये आहेत. तुम्हाला जे जवळ पडत आहे दुसरं आहे अलियावर जंग नॅशनल, म्हणजे मुंबईमध्येच हे 3रं सेंटर, आणि नागपूर एम्स, असे एकूण 4 सेंटर आहेत. अशा 4 सेंटरपैकी तुम्ही कुठल्याही सेंटरला तुमच्या इथे डिसॅबिलिटी दिलेली आहे, पर्टिक्युलर डिसॅबिलिटी, त्या डिसॅबिलिटीसाठी तुम्ही इथे व्हिजिट करायचं. मग आता सर व्हिजिट करताना आम्ही डॉक्युमेंट्स काय न्यायला पाहिजे, तर डॉक्युमेंटसाठी बघा तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुमच्याकडे आता जे डिस्ट्रिक्टचं सर्टिफिकेट आहे, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, ते घेऊन जावा. डिस्ट्रिक्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर UID कार्ड असेल तुमच्याकडे असेल तर ते घेऊन जावा. त्याच्यानंतर काय, विद्यार्थ्याचं आधार कार्ड कंपल्सरी लागतं, आधार कार्ड घेऊन जावा. त्यानंतर तुम्ही नीटचा भरलेला ऍप्लिकेशन फॉर्म असला तो, नाहीतर नीटचा ऍडमिट कार्ड असेल तर तो पण घेऊन गेला तरी चालतं. याच्यासोबत तुम्ही तुमचं 10th आणि 12th ची मार्कशीट पण घेऊन जावा. गरजेचं नाहीये, तरी पण तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. एवढे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जावा. म्हणजे डिस्ट्रिक्टचं सर्टिफिकेट, UID कार्ड असेल ते घेऊन जावं, तुमच्या डिसॅबिलिटी कोणती ते पाहण्यासाठी. त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार कार्ड, विद्यार्थ्याचे फोटो आणि तुमचं 10वी-12वीची मार्कशीट आणि एखादं नीटचं तुमचा ऍडमिट कार्ड वगैरे किंवा स्कोर कार्ड, नीटचं स्कोर कार्ड, एवढं तुम्ही सर्व घेऊन त्या सेंटरला पर्टिक्युलर जायचंय, व्हिजिट करायचंय आणि लवकरात लवकर हे तुमच्या डिसॅबिलिटी चेकअप केलं जातं आणि मग तुम्हाला सेंटरकडून एक सर्टिफिकेट मिळतं आणि ते सर्टिफिकेट नुसारच तुमची ऍडमिशन प्रोसेस होते. तुमच्याकडे जे आता आहे त्याच्यानुसार ऍडमिशन प्रोसेस होत नाही. जे सेंट्रल आपल्याला देईल, या सेंटरवरून जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल तरच तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये पुढे या पीडब्ल्यूडी कॅटेगरीमधून सहभाग नोंदवता येतो. समजा तिथे गेलात, पीडब्ल्यूडी रिजेक्ट झालं तर तुमची जी ऍक्च्युअल कॅटेगरी आहे त्याच्यानुसार तर तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये राहू शकता. फक्त पीडब्ल्यूडी जे एक्स्ट्रा 5% बेनिफिट भेटणार आहे ते तुम्हाला मात्र भेटणार नाही. आणि ज्यांना हे सर्टिफिकेट मिळेल त्यांना सर्व ऍडमिशन प्रोसेसमध्ये पीडब्ल्यूडी प्रमाणे ऍडमिशन घेता येईल. मित्रांनो, अशा पद्धतीने सर्व महत्त्वाचे अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व तुम्हाला व्हिडिओज पाहता येतील. मित्रांनो, थँक्यू सो मच.